काश्मीरमध्ये कर्तव्य बजावताना महाराष्ट्राच्या 2 सुपुत्रांना वीरमरण आलंय। साताऱ्यातील शहापूरचे जवान अर्जुन जाधव आणि कोल्हापुरातील गोंडोली गावचे जवान विक्रम चव्हाण शहीद झालेत। दोघांचाही पार्थिव आज त्यांच्या मूळ गावी दाखल होणार असून त्यांच्यावर आजच लष्करी इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत। साताऱ्यातील 30 वर्षीय अर्जुन जाधव यांना हँड ग्रेनेडच्या स्फोटात वीरमरण आलंय। काश्मीरच्या उरी सेक्टरमध्ये कर्तव्य बजावताना अर्जुन जाधव शहीद झाले। लष्कराच्या बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुपचे ते जवान होते। काश्मीरमध्ये 8 RR मध्ये ते कार्यरत होते। 25 जूनला त्यांच्या मुलाचा पहिला वाढदिवस साजरा करण्यासाठी ते 15 जूनला सुट्टीवर येणार होते। त्याआधीच त्यांना वीरमरण आल्यानं कुटुंबासह संपूर्ण शहापूर गावावर शोककळा पसरल्या। तर कोल्हापुरातील विक्रम चव्हाण यांना काश्मीरच्या उरीमध्ये LOCवरच्या स्फोटात वीरमरण आलंय। ते राष्ट्रीय रायफल तुकडीत कार्यरत होते। उरी सेक्टरमरच्या कमलकोट भागात गस्त घालत असताना अचानक स्फोट झाला आणि त्यातच त्यांना वीरमरण आलंय। शहीद विक्रम चव्हाण 2017 मध्ये सैन्यात भरती झाले होते। दरम्यान साताऱ्यातील शहापूर इथे शहीद वीर जवान अर्जुन जाधव यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन सुरू आहे। वीरपुत्राच्या बलिदानानं शहापूर गावासह संपूर्ण सातारा जिल्ह्यात शोककळा पसरली आहे। याचा आढावा आमच्या प्रतिनिधींनी घेतलाय, आपण पाहूया। इथे भीषण स्फोटामध्ये शहीद झालेले वीर जवान अर्जुन जाधव यांना वीरमरण आले आहे। त्यांच्या जाण्याने संपूर्ण सातारा जिल्ह्यासह कराड तालुक्यातील शहापूर गावावर शोककळा पसरली आहे। मी सध्या त्यांच्या घरासमोर उभा आहे। त्यांच्या घरात हृदय पिळवून टाकणारा हा आक्रोश पाहायला मिळत आहे। त्यांचे पार्थिव आता अंत्यदर्शनासाठी त्यांच्या घरासमोर ठेवण्यात आला आहे। 25 जून रोजी त्यांचा मुलाचा पहिला वाढदिवस साजरा करण्यासाठी ते 15 जूनला सुट्टीवर येणार होते। त्या अगोदरच त्यांना वीरमरण आल्याने कुटुंबासह संपूर्ण शहापूर गावावर शोककळा पसरली आहे आणि सध्या या परिसरामध्ये मोठ्या संख्येने शहापूर येथे गावातील ग्रामस्थ असतील, त्याचबरोबर कराड तालुक्यातील ग्रामस्थ असतील, सातारा जिल्ह्यातील ग्रामस्थ असतील अंत्यदर्शनासाठी आले असल्याचं पाहायला मिळत आहे। त्यानंतर त्यांची अंत्ययात्रा शहापूर गावातून काढण्यात येणार आहे आणि त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार त्यांच्या स्वतःच्या शेतामध्ये देखील करण्यात येणार आहे। या ठिकाणी भारत माता की जय, अमर रहे अर्जुन जाधव, अमर रहे अशा घोषणा देखील देताना पाहायला मिळत आहे। आता या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जे ग्रामस्थ आहेत त्यांचा आक्रोश आपल्याला रडताना पाहायला मिळत आहेत। या ठिकाणी मोठ्या संख्येनं ग्रामस्थ असतील, पंचक्रोशीतील हे देखील उपस्थित झाल्याचं पाहायला मिळत आहेत। दर्शन घेण्यासाठी ते या ठिकाणी आल्याचं देखील पाहायला मिळते। वीर जवान अमर रहे याच्या घोषणा आता सध्या या गावामध्ये देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन ओंकारसह वैभव बोडके, ABP माझा, सातारा।